होय मामा, बोला की. मगाचा माणूस ती लईच कालवा करत होता. तुम्ही काय देण लागत होतात का त्याचं? देणं तो माझं लागत होता. त्याचं काय झालं होतं, त्याने डॉक्टरांचं प्रिस्क्रिप्शन दाखवून औषधं घेतली, 1240 रुपये झाले. हा. मला म्हणाला 60 रुपये वरचे ते मी ऑनलाईन माझ्या घरच्यांना सोडायला लावतो. ठीक आहे म्हणलं. परत जाताना विचारलं बाया सोडले का? नाही म्हणलं सोडणार आहेत. परत आत्ता ज्यावेळेला मी त्याला विचारलं की त्या दिवशीचे तुम्ही 1300 रुपये सोडलेत का? हा. तर तो काय म्हणायला लागला की आम्ही का भिकारी आहे का, आम्ही असं आहे का, आम्ही तसं आहे का, तुझं विकायचं का? आता मला सांगा, माझं दुकान विकत घ्यायला ह्याला पहिलीच उधारी देणं व्हाय नाही. हा माझं दुकान दुकानदारी कशी विकत घेईल? म्हणजे काय झालं माहितीये का, समाजात फुकट्यांची संख्या लय वाढली हो. आणि रागाला जातोय फुकट जात आहे. कसा धंदा करणार? असलं झालंय बा मामा. ही काय आपापसातली स्पर्धा याला कारणीभूत आहे बा. तेच ना, त्याला वाटतं, मला वाटतं ह्याने नाही दिलं तर मी ह्याचं नाव सांगेल, त्याचं नाव सांगून त्याला नाव सांगायचं, असं करून इमोशनल ब्लॅकमेल करून फक्त दुकानदाराला वेड्यात काढायचा कार्यक्रम चालू आहे. बरोबर आहे. आणि वरच्यावर जगायचा धंदा चालू आहे. बरोबर आहे. काय नाही, सावधानतेने धंदा करणे एवढंच, विषय संपला.